नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रस्सा पाटवडी। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही पाटवडी बनवली तर तुमची पाटवडी अजिबात बिघडणार नाही। अचूक प्रमाण घेऊन आज आपण ही पाटवडी बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। 1 वाटी बेसन पीठ आपल्याला एका चाळणीने ते चाळून घ्यायचं आहे। चाळणीने चाळल्यामुळे त्यातील गाठी सगळे निघून जातील आणि एकदम प्लेन बेसन पीठ होईल। वडी बनवताना पीठ चाळूनच घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मग नंतर राहिलेलं आपल्याला पाणी घालायचं आहे। अगोदर थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे। असं सैलसर पातळ पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। पातळ पीठ करताना 1 वाटी मी पाणी इथे वापरलेलं आहे। अशा पद्धतीने पातळ करून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहे। थोडंसं हिंग घालायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। लसूण नाही घातला तरी पण चालेल। आणि आता आपल्याला 1 वाटी येथे पाणी घालायचं आहे। 1 वाटी पीठ घेतलं तर आपल्याला 1 वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे। मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी उकळी आली की आपल्याला ते पीठ यामध्ये घालायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हटवून घ्यायचं आहे। अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं पीठ आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला घट्ट पीठ करून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। चांगलं घट्ट झालेलं आहे। आता एका ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही वडी आपल्याला त्यावर थापून घ्यायची आहे। ताटाला मी तेल लावलेलं आहे। आता यावर आपल्याला पसरून घ्यायचे आहे आणि थापून घ्यायचे आहे। गरम गरमच आपल्याला पसरून घ्यायची। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला थापायची आहे। थोडासा नारळाचा किस आपल्याला यावर घालायचा आहे आणि थोडंसं बाजूला ठेवून वड्या पाडून घ्यायच्या आहे। थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचे आहे थंड व्हायला आणि वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण आमटी करून घेऊया। त्यासाठी खोबरं आणि कांदा मी इथे भाजून घेतलेला आहे। तेल टाकूया। आलं, लसूण
आणि खोबऱ्याची पेस्ट, थोडीशी हिरवी मिरची घालून बारीक केलेली होती ती घातलेली आहे. आणि आता वाटलेला कांदा आणि खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. बाकी कोणताच मसाला यामध्ये घातलेला नाही. चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. यामध्ये मसाले घालूया. थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. थोडंसं पाणी घालूया. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. लागेल तेवढा रस्सा आपल्याला इथे वाढवायचा आहे. बघू शकता खूप छान आपला रस्सा तयार आहे. थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. रस्सा आपला तयार आहे. आता आपल्या वड्या बघूया. वड्या मी पाडून घेतल्या होत्या. वड्या पण आपल्या तयार आहे. खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.